वर्ध्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांनी राजीनामा दिलाय। ठाकरेंच्या सेनेत पाय ओढण्याचं राजकारण होत असल्याचा निहाल पांडेंचा आरोप आहे। नाव न घेता मुंबईतील नेत्यावर कुरघोडी केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। NHAI मध्ये आम्ही AI तंत्रज्ञान आणणार अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली। रस्त्यावर कुठे खड्डा आहे हे आता घर बसल्या समजेल असंही नितीन गडकरी यांनी म्हटले। म्हणजे डिफेंस पासून तर ऑल टाइप का त्याचा उपयोग है और कभी आप अलग से उसका अध्ययन करिए। कंस्ट्रक्शन में आता हमें NHAI में शुरू किया। हमें घर में बैठकर पता चल गया कौन सा गड्ढा कहाँ पड़ा है, किसने अतिक्रमण किया है। उत्तर प्रदेशमध्ये मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हारपूरमधील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। मी तुम्हाला आणि मुलीला मारून टाकेन अशी धमकी मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीच्या वडिलांना देण्यात आली। तो आप ऐसे ही मारेंगी, आप ऐसे ही मारेंगी, आप ऐसे ही मारेंगी। सुनो, अगर मेरी मैम मेरी बात सुनो, आप CCTV में मुझे दिखाओ। आप बच्ची आपकी छोटी हो। अरे भाई ये कभी नहीं करेगा। बातमी नाशिकमधून मालेगावात 3 वर्ष चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। त्याच्या निषेधार्थ डोंगराळी गावातील नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलाय। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली। कॅन्डल मार्च मध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळालाय। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच रुग्णांची रक्ताविना परवड होते। 2-3 वर्षांपासून रक्तदान करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आणि रक्त तपासणीसाठी लागणारे किट्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्त मिळत नाहीये। यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांचा आहे। आज आम्ही सकाळी 10 वाजेपासून येऊन इथं डोनर घेऊन बसलोय। त्यांच्याकडे गेलो, ते एलायझाची कोणती किट असते रक्त घ्यायची तर ती अवेलेबल नाही आहे म्हणता। जर आम्हाला जर एवढं हे करत आहे तर मग आरती बाकीच्या नागरिकांना कसं आहे, मी जर शिकलेला आहे, बाकीचे जर कसे असतात आता सुशिक्षित नसतात काही त्यांना तर खूप त्रास आहे ना। हे दवाखाने गोरगरिबांसाठी असतात। संभाजीनगरमध्ये मुलाकडूनच जन्मदात्या बापाची हत्या करण्यात आली। पैठण तालुक्यातील कडेठाणमधील ही घटना आहे। बापाची हत्या करून मृतदेह घरातच गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घरातून दुर्गंधी येत असल्यानं हत्येची घटना ही उघडकीस आलेली आहे। धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला। या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिलेत। यावेळी राणा जगजितसिंह पाटलांच्या कुटुंबाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं। अंधेरीच्या MIDC परिसरात काल सायंकाळी रासायनिक गळती झाली होती। यामध्ये गुदमरल्यानं एकाचा मृत्यू झालेला आहे तर दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भांगरवाडी MIDC पोलीस ठाण्याजवळील इमारतीमध्ये रासायनिक गळती झाली होती। रासायनिक गळती कुठून झाली याचा शोध घेतला जातोय। MIDC भांगरवाडी परिसरामध्ये पाहिलं तर सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी 3 लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी केमिकल लिकेज झालं होतं आणि आपण भंगारवाडी म्हणजेच भंगाराची सर्व्हिस गोडाऊन या ठिकाणी आहेत आणि या भंगारवाडीमध्ये पाहिलं तर एक छोटंसं घर आहे ग्राउंड प्लस 3 मजल्याचं आणि याच खोलीमध्ये वरती राहणारे जे लोक होते त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला। केमिकल लिकेज झाल्यामुळे यांचा गुदमरून या ठिकाणी मृत्यू झाल्याची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। पाहिलं तर दोघांना काहींना हॉस्पिटलमध्ये जवळपास हलवण्यात आलेलं आहे। त्यापैकी अहमद हुसेन हा
20 वर्षीय याला हलवताना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना त्याचा मृत्यू झालेला आहे. हे केमिकल कशा प्रकारचं होतं आणि कशा प्रकारे यांचा गुदमरून या ठिकाणी मृत्यू झाला याचा सखोल तपास जे ते पोलीस करत आहेत. या संदर्भातला आता मुंबई महानगरपालिका ह्या भंगारवाडी अंधेरी MIDC परिसरात कशा प्रकारची उपाययोजना करते हे देखील पाहणं तितकंसं महत्त्व राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TVN मराठी, अंधेरी MIDC भंगारवाडी. बोरिवलीच्या मागाठाण्यातील एका सोसायटीत चोरीच्या उद्देशानं काही चोरटे घुसले होते. यावेळी सुरक्षा रक्षकांनी या चोराला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे. मागाठाण्यामधली ही घटना आहे. मागाठाण्यामध्ये चोरीच्या उद्देशानं काही चोरटे हे सोसायटीमध्ये शिरले होते. या चोरट्यांना सुरक्षा रक्षकांनी पकडलेलं आहे आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे. एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. निधी म्हणजे तुमच्या कारखान्याचं उत्पन्न आहे का, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा सवाल केलाय. मत तुमच्या हातात, निधी देणं माझ्या हातात, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. तो काय तुमच्या घरचा अधिकार आहे? तुमच्या शेतीच्या उत्पन्नातून तुमच्या कारखान्याच्या उत्पन्नाचा भाग आहे का काय? तो जनतेच्या करातून अशा पद्धतीने विकास साधला जातो. ते तुम्ही काट मारणारे कोण? वाटतं जनता यांनाच काट मारेल एखाद दिवस, मग यांना या सगळ्या काटीच्या गोष्टी लक्षात येतील. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण दरम्यान दोन्ही जलद मार्गांवर देखभालीची कामं करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे फास्ट लोकल ठाणे आणि कल्याण दरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवल्या जातील. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक नसेल. बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक हा घेतला जाईल. तर मुंबईतून CSMT दादर या ठिकाणी सुटणाऱ्या डाऊन एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान 5व्या मार्गावर वळवल्या जातील. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण दरम्यान दोन्ही जलद मार्गांवर देखभालीची कामं असल्यानं मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे फास्ट लोकल ठाणे आणि कल्याण दरम्यान डाऊन स्लो मार्गावरती वळवल्या जातील. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक नसणारे. बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक हा घेतला जाईल. तर मुंबईतून CSMT दादर या ठिकाणाहून सुटणाऱ्या डाऊन एक्सप्रेस गाड्या या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान 5व्या मार्गावर वळवल्या जातील.